नमस्कार, व्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण आहोत पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आणि मॉर्निंगला आज सकाळी एक वयोवृद्ध व्यक्तीचं दुर्घटना झाली आहे। फर्स्ट पुढच्या टायरवरती ते खाली आले होते, त्यांच्या दोन्ही पायाला इजा पोहोचलेली आहे। त्या अनुषंगाने ते पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये गुन्हा दाखल होत आहे। त्या प्रक्रियेमध्ये आपण अधिकाऱ्यांशी भेटून जाणून घेणार। सर नमस्कार, काय घडलं, अशा प्रकारे कारवाई चालू आहे? दुपारच्या टाइमला एसटी महामंडळाच्या बस चालकांनी ब्रिज एसटी पनवेल बस डेपोच्या ब्रिजच्या जवळ एका वयोवृद्ध इस्मास ठोकर मारून अपघात झालेला आहे। ठोकर लागून सदर इस्मास घटनास्थळी जे पब्लिक होती व आमचे ट्रॅफिकचे पोलीस होते, सदर इस्मास तात्काळ दवाउपचार कमी एमजीएम कामोटे येथे दाखल केलेला आहे। सदर बाबत गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे। सर, पुढच्या टायरमध्ये आल्यामुळे त्याच्यावरती गुन्हा 100% दाखल होतो। धन्यवाद। तर आपल्यासोबत आहेत पनवेलचे तालुकाध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे सलमान मुकदम। सर जय भीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ये जो सुबह में घटना हुई है, ये घटना का हमको जब इंफॉर्मेशन के वाकयात कुछ वीडियो है और उसके जो रिलेटेड लोगों ने जो कॉल किए हैं, ये आगे के टायर में आया हुआ है। रॉंग साइड मारले चुकीचा बोलून हा मुळे कुठली साईड आहे इकडे नंबर देतात हे बघा इकडे नंबर द्यायची अरे पेपरला टाकतो मी। तर अत्यंत गंभीर घटना, वयोवृद्ध व्यक्ती आहे। साधारणतः किती वय असेल त्यांचं? 75 ते 80 च्या मध्यात आहे ते आणि एकदम ज्येष्ठ आहे। आणि जो पण घटना घडलेली आहे ते म्हणजे ड्रायव्हरची 100% चुकी आहे आणि एफआयआर दाखल करायची आमची सकाळपासून पूर्ण प्रतिक्रिया चालू आहे। रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण इथे सकाळपासून डिपार्टमेंटला आम्ही टोटल एव्हिडन्स टाकून आणि लोकांना जे विटनेस होते, आय विटनेस, त्यांना पण आणून इथे जे पण घटनास्थळावर होते त्यांना आणून पूर्ण एकदम प्रतिक्रिया झालेली आमची। आणि जे बसचा ड्रायव्हर आहे तो आता आत आहे, त्याला अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर एफआयआर दाखल व्हायची प्रतिक्रिया चालू आहे। आता आम्ही आमची टीम एमजीएम हॉस्पिटलला जाऊन आणि त्यांना जे पण उपचार करायला जे पण लागत असेल, कारण आम्हाला असं माहित पडलं की त्यांचा कोणच नाही, तर रिपब्लिकन सेना कामपणाने उभी आहे आणि पूर्ण सपोर्ट करणार आहे। निवडणुकीचं बिगुल सगळीकडे वाजतंय, लोक आपला प्रचार करण्यामध्ये बिझी आहेत। आपल्यासोबत उमेदवार आहेत, ते स्वतः जातीने इथे हजर आहेत, ते प्रचाराकडे लक्ष न देता मानवतेकडे लक्ष देत आहेत। तर आपल्याकडे असे खास वॉर्ड नंबर 14 साठी उमेदवार जे आहेत ते मानवताला मानतात नेहमी। जय भीम। जसं काही मी स्वतः उमेदवार आहे 2014 वॉर्ड मधनं स्वतः उमेदवार आहे। आता आम्हाला जसं माहित पडलं की आमचे सलमान मुकदम अगोदर तिथे पोहोचले 12 वाजताही घटनास्थळी। त्या वयस्कर बाबांना दवाखान्यात तिथे ट्रॅफिक पोलीस पण होते, त्यांनी उचलून एमजीएम हॉस्पिटलला घेऊन गेले। आणि आम्ही बघा आमची लोकांचे प्रचार चालू आहे, लोकांच्या मिरवणुकी निघल्यात, पण आम्ही लोकांच्या सेवेच्या पाठीमागे धावतोय। तर लोकांना आमचं बोलायचं फक्त एवढं तात्पर्य आहे की माणुसकीला जाण द्या। लोक हे जे प्रचार करतात, हे दिखावा करतात, त्यांच्या पैशाचा गैरवापर करतात, त्यांच्याकडे नका बघू। आम्ही लोकांची कामं करणारी लोक आहेत, ती व्यक्ती कुठली आहे, कुठल्या समाजाची ते आम्हाला काही घेणे नाहीये। पण आम्ही रिपब्लिकन सेनेची अख्खी टीम तिथे जाऊन पनवेल बस स्टँडला त्या बाबांना घेऊन जाण्याचं कार्य केलंय, त्यांना एमजीएमला ऍडमिट केलंय आणि त्यांच्या जेही उपचाराला खर्च येतोय तो आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही करू। आणि जो बसचा जो ड्रायव्हर आहे त्याला पनवेल पोलीस स्टेशनला आणून हजर केलेला आहे आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। आणि पनवेल पोलीस स्टेशनमध्ये सहकार्य करत आहे। जे आहे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे खरं सत्य आहे ते सत्य आहे। तर हे होते रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, जे नेहमीच आपल्या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच सक्रिय असतात। तर त्यांनी आजही सलमान मुकदम व्हावा किंवा जमीर पठाण व्हावा, आपली पूर्ण टीम असावा, तर त्या लोकांचं सगळं काम चालू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित जाधव सर, 360 मुंबई पनवेल।